होती की मुंबई पोलीस भरतीची वेटिंग लिस्ट आपल्याला माहिती राहिलेली आहे आणि कधी उघडणार याच्या संदर्भात पूर्णपणे माहिती सांगणार आहे आणि नवीन पोलीस भरती कधी पडणार, कारण की बरेच विद्यार्थी आता नवीन पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. कारण आता ही पोलीस भरती पूर्णपणे संपलेली आहे. आता जी प्रतीक्षा आहे 2026 ची भरती, जी नवीन भरती होणार आहे ती कशा प्रकारे होणार आहे, किती पद असणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर मित्रांनो, एकंदरीत आता तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल नसाल तर आज आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मुंबई पोलीस भरतीची वेटिंग लिस्ट ही कधी उघडणार याच्या संदर्भात पूर्णपणे अपडेट पाहिजे असेल तर आज आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात व येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षा, इतर शिक्षक भरती पोर्टल संपूर्ण माहिती ज्याच्यावर आपण टाकत असतो ती तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. तुम्ही काय करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आता पोलीस भरती संपत आलेली आहे आणि संपलेली आहे. आता पूर्णपणे बरेच विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. आता राहिलेला विषय आहे की फक्त मुंबई पोलीस भरतीची वेटिंग लिस्ट आणि वेटिंग लिस्ट मध्ये लागल्यानंतर काय असतं की आता समजा वेटिंग लिस्ट मध्ये विद्यार्थी राहिले त्यांच्यासाठी कशा प्रकारे ऑफर असते आणि कुठल्या ऑफर आपल्याला करली जाते. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सुरक्षा बल MSF याच्यामध्ये जे विद्यार्थी वेटिंग लिस्ट मध्ये राहिले त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे एक अचिव्हमेंट असते, म्हणजे चांगल्या प्रकारे संधी निर्माण केली जाते आणि ही संधीचा फायदा आपण कशा प्रकारे घेतला पाहिजे. कारण की MSF मध्ये किती पगार असतो किंवा किती दिवसाची ट्रेनिंग असते, किती दिवस ड्युटी असते आणि कशा प्रकारे ड्युटी असते. तर मित्रांनो, MSF म्हणजे कसं आहे, इथं जेव्हा तुम्हाला काम असतं तेव्हा तुम्हाला बोलवलं जातं आणि म्हणजे एकूण 5 ते 6 महिने ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतली जाते. ते कुठं असते तर जे प्रशिक्षण केंद्र आहे, समजा तुम्ही आता मुंबईला फॉर्म भरला आहे तर मुंबईच्या MSFच्या टीम मध्ये तुम्ही जॉईन होता, तर तिथं तुमची ट्रेनिंग असते. समजा तुम्ही दौंडला फॉर्म भरला तर दौंडला तुम्ही वेटिंग लिस्ट राहिला असाल तर तुम्ही तिथं दौंडच्या ठिकाणी तुम्हाला तिथं ट्रेनिंगला बोलवतं. अशा प्रकारे पूर्णपणे कालखंड असतो आणि ह्या कधी जॉईनिंग असते, कधी ट्रेनिंग असते. तर मित्रांनो, आताच तुमची ट्रेनिंग दिवाळीच्या पुढे तुमची ट्रेनिंग चालू होणार. म्हणजे आता समजा तुम्ही वेटिंग लिस्ट जर उघडली नशिबाने, त्या विद्यार्थी जे लागतील ते लागतील आणि जे राहतील विद्यार्थी त्यांच्यासाठी फायनल वेटिंग लिस्ट मध्ये काय असतं तर मग MSF मध्ये जॉईनिंग करण्यास दिली जाते. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पोलीस भरती देखील व्हायचं असेल तर देखील तुम्ही त्याच्यामध्ये आरक्षण घेऊन तुम्ही होऊ शकता. तोपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉब मिळण्याचा एक स्रोत आहे. आणि आता मित्रांनो, लक्षात घ्या, नवीन पोलीस भरती कधी होणार, कारण की आता आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबर-डिसेंबर हा जो महिना आहे पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना असतो आणि ह्याच्यामध्ये जर आपण दरवर्षी बघितलं तर दिवाळीच्या नंतर जी भरतीची प्रक्रिया चालू होत असते. तर आता दिवाळीमध्ये सर्वात मोठी भरती होणार आहे 2026 ला, हे देखील लक्षात घ्यायचं आणि याच्यामध्ये तयारी कशा प्रकारे करायची. आपल्याला माहिती आहे की दिवाळी उद्रुस्त मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. ती 20,000 पदांची भरती होणार आहे. मुंबईसाठी 5,000 जागा असणार आहेत, पण इतर जिल्ह्यासाठी किती जागा असणार आहे, आपल्या जिल्ह्यात किती जागा असणार आहेत. जर तुम्ही आता बारकाईने अभ्यास केला असेल आता बघा तुम्ही, जर विद्यार्थी एखादा मुंबईला बरेच विद्यार्थी फॉर्म भरणारे असतात पण त्याच्यामध्ये किती विद्यार्थी सिलेक्शन होतं. आता आपली जर तयारी चांगल्या प्रकारे असेल तर ग्राउंड 50 पैकी 40, 45, 47 या मार्कात तुमचं ग्राउंड आतापासून तयारी ठेवली तर तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म जर भरला तर ते तुम्ही देखील चांगल्या प्रकारे वर्दी तुम्ही मिळू शकता, हे देखील तुम्हाला सांगणं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये काय करायचं तर वर्दीसाठी अभ्यास करत असताना एकच जिल्हा टार्गेट करायचा. समजा तुम्हाला मुंबईचा फॉर्म भरायचा तर मुंबईचाच अभ्यास करायचा, मुंबईच्या विषयावर पूर्णपणे भर द्यायचा. मुंबईसाठी ग्राउंडला किती मार्केट लागतात, किती टार्गेट लागतात ते तुम्ही त्याच्यावर फोकस केलं तर तुम्ही 100% तिथली वरती मिळू शकता. आता समजा तुम्हाला सोलापूरला फॉर्म भरायचा आहे तर सोलापूर जिल्ह्याचा तुम्ही टार्गेट करू शकता. तिथंच तुम्ही अभ्यास करून तिथंच पूर्णपणे जी सोलापूर जिल्ह्याची माहिती म्हणा, संपूर्ण पेपरचा कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, ग्राउंडचा कशा प्रकारे अभ्यास, दरवर्षीच्या मेरिटचा लक्षात घेता. आता मेरिटचा अभ्यास करायचा, मेरिटचा अभ्यास कशा प्रकारे करायचा तर ग्राउंड मध्ये दरवर्षी मेरिट कशा प्रकारे लागतं. आता मेरिटचं कसं असतं आपल्या हातात नसतं. एखाद्या वेळेस ग्राउंड विद्यार्थ्यांना हार्ड गेलं किंवा बरेच विद्यार्थी कसं असतात फॉर्म भरणार आहे, बरेच विद्यार्थी चांगल्या प्रकारे 40, 45, 47, 50 मार्कवाले विद्यार्थी फॉर्म भरतात. त्यांना माहिती आहे की आपली जागा फिक्स असते, त्यामुळे आपली तयारी चांगल्या प्रकारे आहे. तशाच प्रकारे आपल्या जिल्ह्यात जर फॉर्म भरायचा असेल तर काय करायचं, तर तुम्ही चांगल्या प्रकारे ग्राउंडचे जर मार्क असतील तर तुम्ही आपापल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरून तिथं यशस्वी होऊ शकता, हे देखील तुम्हाला सांगणं आहे. नवीन पोलीस भरती दिवाळीमध्ये 100% होणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्ही काय करा की संपूर्ण माहिती बघत राहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल. धन्यवाद.